विधानसभा मतदारसंघ इथे दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी मतदारसंघातील विविध मंडळांना भेटी देऊन दहीहंडी उत्सवात सहभागी झाले। सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी रबाळे इथे ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट शिव 11 मित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती दर्शवली। मागील 14 वर्षांपासून मंडळाद्वारे सातत्याने दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जात आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, मनोहर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर आमदार गणेश नाईक यांनी रबाळे नवसील नाका इथं किंग बॉईज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला, तर थर रचणाऱ्या मंडळांना पारितोषिकांचं वाटप केलंय आणि सर्व उपस्थित गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आयोजक माजी नगरसेवक वैजनाथ गोबारे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। रबाळेनंतर कोपरखैरणे येथील कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यान इथे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाप्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित राहून आयोजक आणि गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। यावेळी गोविंदा पथकांना सन्मान चिन्ह आणि पारितोषिकांचं वाटप गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। कोपरखैरणेनंतर वाशी MG कॉम्प्लेक्स इथे प्रभाग क्रमांक 58, सेक्टर 14 आणि 15च्या नागरिकांसाठी आकर्षक दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी डोळ्याला पट्टी बांधून दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमधील विजेत्यांना आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांच्यासह प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।